नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये। आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपला रिव्ह्यू। वेपन्स हा 2025 मधील एक जबरदस्त भयपट थ्रिलर आणि मिस्ट्रीने भरलेला चित्रपट आहे। याचा आज आपण रिव्ह्यू बघणार आहोत। डायरेक्टर झॅक क्रिगरचे हे दुसरे मोठे काम आहे आणि त्यांनी नकळतपणे आपल्याला जबरदस्त धक्का दिला आहे। स्टोरीच्या सुरुवातीलाच एका वर्गातील सगळे मुलं एकाच रात्री गायब होतात आणि त्यामुळे गर्दीत एक भयंकर वातावरण निर्माण होते। कसोटीच्या प्रसंगी या मूव्हीत सस्पेन्स, मिस्ट्री आणि डार्क कॉमेडी यांचा चांगला मिलाफ पाहायला मिळतो। या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम, दृश्य सशक्त आणि बॅकग्राऊंड स्कोअर जबरदस्त आहे। कलाकारांमध्ये जॉश ब्रोलिन आणि जुलिया गार्नर यांचे काम अत्यंत प्रभावी आहे। कथा प्रत्येक पात्राच्या दृष्टिकोनातून पुढे जाते, त्यामुळे आपण सतत विचारात पडत राहतो। भय, गुंतागुंत आणि विनोद यांचा सुरेख ताळमेळ साधला आहे। पण कथेचा दुसरा भाग थोडा संत वाटू शकतो। काही प्रसंग मागे पुढे दिसतात, त्यामुळे थोडा गोंधळ निर्माण होतो। पात्रांच्या भावनिक छटा पूर्णपणे त्या गूढ वातावरणाशी जुळल्या नाहीत। शेवट आपल्याला गोंधळून टाकणारा आणि अधुरा वाटतो, पण त्यातूनही चित्रपटाचा परिणाम बराच काळ टिकून राहतो। एका ओळीत जर वेपन्सचा रिव्ह्यू सांगायचा झाला तर जेव्हा भयपट, गुंतागुंत आणि अप्रत्याशित ट्विस्ट अपेक्षित असतात, तेव्हा वेपन्स आपल्याला खिळवून ठेवतो। एक वेगळा, प्रयोगशील आणि कल्पक चित्रपट आहे। या चित्रपटाची काही वैशिष्ट्ये सांगायची झाली तर हा एक भयपट आणि थ्रिलर म्हणून चांगला चित्रपट आहे। कथा आणि अभिनय उत्तम आहेत। डार्क कॉमेडी आणि ब्रुटॅलिटी तर भयंकर आहे। जर तुम्ही हॉरर, थ्रिलर आणि मिस्ट्रीचे चाहते असाल तर वेपन्स सिनेमागृहातच पहा। कंटेंट आणि थोडा प्रौढ आहे, पण डेफिनेटली मेंदू घालवायला लावणार आहे आणि मनात कालवा निर्माण करायला लावणार आहे। मी या चित्रपटाला देईल 3.5 स्टार रेटिंग। तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून कळवा। लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आपला रिव्ह्यू। धन्यवाद।